आहेत आणि सन्माननीय जगदीशजी सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेली ही अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग, कालच्या दिवसात आपण लीग स्टेजचे सामने पूर्ण केलेत. आज महिला कबड्डीचा थरार आपण पाहिला आणि नॉकआउट स्टेजची पहिली मॅच काय अफलातून झाली आहे. त्या मॅचसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या करा. इन्व्हाइट करूया सेकंड मॅच साठी DN रिसॉर्ट सातिर्जे. वेलकम. त्यांना टक्कर देण्यासाठी मैदानात येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा श्री समर्थ बहिरोळे. या सामन्यासाठी ऑफिशियल स्वागत करा. सरपंच म्हणून पंकज पाटील सर, पंच म्हणून मनीष राणे सर, जगदीश पोईलकर सर, सहाय्यक गुणलेखक महेंद्र नाईक सर, रणजित तुणतुणे सर, असा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा पंच समूह या सामन्यासाठी कार्यरत असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं दोन्ही संघ अतिशय मेहनत करून शेवटच्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करून या नॉकआउट स्टेजसाठी पात्र झालेले आहेत. त्याबद्दल दोन्ही संघांचं कौतुक आहे आणि या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा आहेत. ऑफिशियल नाव स्टार्ट युअर मॅच. बहिरोळे वर्सेस सातिर्जे हा सामना आहे. अंकुर सर, हा सामना सुद्धा तगडा होईल, कारण पहिल्या सामन्यामध्ये पिछाडीवरून बोंबलकर पाडा अतिशय वेगाने झटपट पुढे आला होता. पण अंकुर सर, आज या मंचावर ज्यांच्यामुळे अलिबाग मुरुड या मतदारसंघामध्ये दमदार कामांची मांदियाळी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांमधून सर्वात जास्त मताधिक्य आणि सर्वात जास्त उमेदवार ज्या व्यक्तीमुळे निवडून आले तसे आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्की जोरदार. बरं अंकुर सर, कबड्डी असेल, बैलगाडी क्षेत्र असेल, क्रिकेट असेल, एका बाजूला गायनाचा कार्यक्रम म्हणजे आवडता कार्यक्रम भजन असेल, कीर्तन असेल किंवा संगीताचा कोणताही कार्यक्रम असेल, म्हणजे इतक्या विविध पैलूंनी नटलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे जिथे जाऊ तिथे पहिल्यांदाच अलिबाग मुरुड संघाने असा आमदार बघितलेला आहे की ज्या आमदाराला एक सेलिब्रिटी वलय कलाक्षेत्राप्रमाणे लाभलेला आहे. आणि आज आपण पाहतो की कबड्डीच्या मंचावर तर ते सातत्याने कुठेही कधीही, कारण त्यांचा अत्यंत लाडकाने आवडता खेळ आहे. या कबड्डीसाठी गेल्या अनेक वर्ष ते महत्वाचं योगदान देत आहेत. आणि विशेष म्हणजे जनता जनार्दन अलिबाग मुरुड मतदारसंघामधून त्यांना प्रचंड आणि भरघोस मतांनी सलग दुसऱ्यांदा निवडून दिलेला आहे. तर निवडून का देतात अंकुर सर? तर जो व्यक्ती रात्री 2 वाजता किंवा 3 वाजता महत्वाच्या कार्यकर्त्यांचे किंवा गोरगरिबांचे कॉल उचलतात आणि ज्या व्यक्तीला घरी गेल्यानंतर जो मान सन्मान आदर मिळतो, त्याच व्यक्तिमत्वामुळे या ठिकाणी त्यांना आपण दमदार आमदार या नावाने संबोधतो आणि जनतेने सुद्धा त्यांना डोक्यावर उचलून घेतलेला आहे. प्रत्येक क्षण असा आहे की ज्या प्रत्येक क्षणाला व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्याकडे एक लोहचुंबक आहे. अंकुर सर, तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? मनोहर सर, त्यांच्याकडे लोहचुंबक आहे. एकदा जर कुठल्याही पार्टीचा माणूस असो, कुठलाही माणूस असो, त्यांच्या जवळ फक्त 10 मिनिटं, ही गोष्ट जगदीश सावंत सरांना जास्त माहिती आहे. मला असं वाटतं की ते जास्त चांगलं हे सांगू शकतात की त्यांच्या जवळ जर 10 मिनिटं माणूस मुक्तपणे बोलत बसला की तो त्यांचा प्रचंड फॅन बनतो. असे त्यांचे फॅन फॉलोईंग वर्ग अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आणि एकमेव आमदार आहेत की जे त्यांच्या निवासस्थानी असताना सर्वात जास्त लोकसंग्रह करणारे,
सर्वात जास्त लोकांना भेटणारे, एवढा वेळ देणारे. नाहीतर आमदारांचा प्रोटोकॉल असतो की या पदावर बसल्यानंतर मी एवढाच वेळेस भेटेन, 1 तास भेटेन, या दिवशी यायचं नाही, या वेळेसच यायचं, त्या वेळेस यायचं नाही. हे असं कधी असत नाही. तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता. असे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. दमदार आमदार माननीय महेंद्रजी दळवी साहेब, आपलं शाब्दिक सुमनांनी या ठिकाणी महत्वपूर्ण स्वागत या ठिकाणी करतो. अधिकृत स्वागत समारंभ थोड्या वेळात नंतर आपला नक्कीच होणार आहे. आणि या स्पर्धेवर सुद्धा आपलं महत्वपूर्ण नजर आहे, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्याबरोबर तेही व्यक्तिमत्व तसंच जबरदस्त आहे. त्यांच्या पट्ट्यामध्ये कबड्डी असेल, भजन आणि कीर्तन, म्हणजे आमदार साहेब तुमच्या एवढंच ते पण त्यातले माहीर आहेत. आणि कोरोना काळातील कोरोना योद्धा म्हणून ज्यांना गणलं गेलं, कोरोना काळामध्ये सिंहाच्या जबड्यात हात घातल्यासारखे ते रोज कोरोना वॉर्डात जायचे आणि तिथून सही सलामत बाहेर यायचे असे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद आवास मधून दमदार मताने निवडून येणारे आणि आज आमदार साहेबांबरोबर या ठिकाणी सातत्यपूर्ण लोक सेवा करणारे विद्यमान नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य जरी असले तरी यापूर्वी सलग 2 वेळा समाज कल्याण सभापतीपदी जे विराजमान झाले आहेत असे आपले सर्वांचे लाडके नेते दिलीप उर्फ छोटम शेठ भोईर यांचंही आगमन या ठिकाणी जोरदार दिलीप उर्फ छोटम शेठ यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यानंतर जो पट्टा येतो अलिबाग पासून पुढे रामराजकडे जाण्याचा महत्वपूर्ण पट्टा आहे. महत्वपूर्ण पट्टा आहे मनोहर सर, महत्वपूर्ण पट्टा आहे. आणि त्या पट्ट्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जे लोकसेवा करण्यामध्ये आघाडीवर आहेत, मधल्या ग्रामपंचायत काळामध्ये थोडी बिघाडी इथे नक्की आप्पा जाणवली, पण त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये आप्पा पुन्हा एकदा पेटून उठले आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्यपद ज्यांना मिळालं ते आपले सर्वांचे लाडके अनंत गोंधळी उर्फ आप्पा इथे आले. जोरदार त्यांच्या नक्की झाल्या पाहिजेत. आणि एक कालची IPCL इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड जी 1999च्या नंतर अर्थात रिलायन्स बनली, त्या कंपनीमध्ये अनेक वर्ष ज्यांनी सेवा दिलेली आहे, पण ती सेवा देत असताना त्या कंपनीमध्ये काम करत असलेला कामगार जेव्हा कंपनी व्यवस्थापनामुळे संकटात यायचा तेव्हा त्या प्रत्येक कामगाराला, बरं तर कुठल्याही पदावरचा कामगार का असेना, त्या कामगाराला योग्य ती दाद, त्या कामगाराला योग्य ते न्याय देणारं व्यक्तिमत्व ज्या शिवसेना नेते म्हणून जरी असले दीपक सर, तरी तुम्हाला कामगार नेते हीच पदवी जबरदस्त लागू होते. असे कामगार नेते आणि शिवसेना नेते दीपक रणवे सर या मंचावर विशेष उपस्थित आहेत. मी मंचावर 4ही आमच्या आदरणीय पाहुण्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि अतिशय कडक बैलोळे वर्ष साथीचे या सामन्यासाठी मी कडक समालोचनाचे गुरु आणि पंच पॅनेलचे आधारस्तंभ अंकुर सर आपल्याकडे येतो. धन्यवाद वाघमारे सर. आपण जी आता स्तुतीसुमनं उधळलीत त्याला कारणीभूत काय आहे माहिती आहे? ही माती आहे. ही सगळी माणसं मातीतनं उगवलेली आहेत. जरा जोरदार नक्की झाल्या पाहिजेत. कोणी पडलेलं नाहीये. सगळी मातीशी, कबड्डीशी, क्रिकेटशी, बैलगाड्याशी, सगळ्या क्षेत्रांशी जोडलेली माणसं आहेत. पै पै मागून कार्यक्रम केलेली माणसं आहेत त्यांच्या सुरुवातीच्या काळात. उगाच कोणी मोठं होत नसतं. त्या मागे संघर्षाचा काळ असतो, तो सगळ्यांनी काढलेला आहे आणि आज मोठ्या पदावर विराजमान झालेली सगळी माणसं. एकदा जोरदार टाळ्या करा. मॅचकडे वळूया, ज्या ठिकाणी द्वंद्व चालू आहे. DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध श्री समर्थ बहिरवळे या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतोय. चंदन सिंगच्या आक्रमक चढाई आपण पाहिला, त्यानंतर चंदन सिंगला जबरदस्त अशी टॅकल संदेश कवळेच्या माध्यमातून आपण पाहिली. प्रत्युत्तर अक्षय कवळेचं सुंदर प्रयत्न, क्लिअर बोनस त्या ठिकाणी करून आपल्या माघारी प्रांगणात परतलाय. एका गुणाची कमाई, गुणांकन आपण पाहिलं. समसमान गुणांवर दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गुण बहिरवळे, 3 गुण सातिर्जे. सामन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे, परंतु एक आक्रमक सुरुवात चंदन सिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्या आक्रमकतेला तितक्याच शालीनतेनं प्रत्युत्तर देणारा अक्षय कवळे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. मागच्या सत्रामध्ये हा खेळाडू इंजोर्ड होता, त्याच्यामुळे त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. हॅलो 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 TV अंपायर. बहिरवळे चॅलेंज नो बोनस, पंच डिसिजन बोनस पॉइंट. प्लीज रिव्यू चेक. सातिर्जी चॅलेंज नो बोनस,
पंच डिसिजन बोनस पॉइंट. प्लीज चेक द रिव्ह्यू. यश पोडियम चालू करायचं जरा. प्रेक्षकांनी अशा वेळेस शांततेच्या भूमिकेमध्ये राहायचं आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, बोनस पॉइंट. नो मोर रिव्ह्यूज फॉर DN रिसॉर्ट. अक्षय कवळेच्या बाबतीत आपण बोलत होतो. वाघमारे सर, सातत्यपूर्ण कामगिरी ज्याच्या माध्यमातून अलिबाग रेवस पंचक्रोशी किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये असेल, एक भरीव ध्येयष्टीचा आणि तितकाच देखणा असा खेळाडू नेहमीच प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनत असतो आणि त्याचा प्रत्यय त्याने मैदानावर आत्ताच दिलाय. सुंदर बोनस, सुंदर पददालित्य अक्षय कवळेच्या माध्यमातून. सामन्याची जी आक्रमकता आहे ती त्याने काढून घेतली आहे. चांगल्या खेळाडूंचं हेच लक्षण असतं, सामना कुठल्या बाजूला न्यायचा हे त्यांना परिपूर्ण माहिती असतं आणि त्याच पद्धतीनं या सामन्यातील आक्रमकता काढून घेत पुन्हा सामना शांततामय परिस्थितीत चालू करण्यात यश आलंय अक्षय कवळेला. प्रसाद मोकलची चढाई. सुंदर प्रयत्न. उजव्या कोपऱ्यातून रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. सुमित झगडेवर आक्रमण केलं होतं परंतु यश मात्र मिळत नाहीये. सुमित झगडेचं प्रत्युत्तर. यावेळेस परेश जोशीवर आक्रमण होतं आणि सुंदर डबल थाय होल्ड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परेश जोशी जय भवानी सातिर्जे संघाचा हा एक अनुभवी क्षेत्ररक्षक, ज्याला पंचक्रोशीच्या सामन्यांमध्ये आपण अनेक वेळा पाहत असतो. यावेळेस त्रुटीत काळांचा अवलंब. स्कोअरबोर्ड चेक करा ऑफिशियल्स. चार गुण सातिर्जे, 3 गुण बहिरोळे. चंदन सिंग पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर पाहायला मिळतोय. हा खेळाडू मित्रहो मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत ज्याने नेतृत्व केलं असा चंदन सिंग महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची महाकबड्डी लीग सुद्धा हा खेळाडू त्या ठिकाणी खेळलेला आहे. परंतु यावेळेस सुंदर पकड. अंकुर सर, जेव्हा अशा पद्धतीच्या खेळाडूची पकड घेतली जाते तेव्हा विजयापेक्षा त्या खेळाडूला पकडला याचा आनंद जास्त बरोळकरांनी सेलिब्रेट केलाय. काय वाटतं तुला? नक्कीच नक्कीच. विशिष्ट गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना जेव्हा सामान्य गुणवत्ता असलेले खेळाडू पकड करतात किंवा बाद करतात तेव्हा त्यांच्यासाठी ती मोठी उपलब्धी असते वाघमारे सर. त्यामुळे ते सेलिब्रेशन असतं. यावेळेस विनीत मोकलची चढाई. ज्या खेळाडूकडे पाहिल्यावर महेंद्र राजपूतची आठवण येते असा उंचपुऱ्या बांध्याचा हा चढाई बहादर. जय हनुमान मांडवकर संघाचा हा प्रतिनिधित्व स्थानिक स्पर्धांमध्ये करत असतो. यावेळेस समर्थ बहिरोळेच्या माध्यमातून या लीग स्पर्धेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर निखिल चव्हाण. उंचीने कमी असला तरी मसल पॉवरमध्ये उजवा असलेला हा खेळाडू यावेळेस रिक्त माघारी परततोय. अक्षय कवळेचं प्रत्युत्तर. अंकुर सर, बहिरोडी समर्थकांकडून एक पारितोषिक आलेलं आहे. चंदन सिंगची पकड घेतल्यामुळे त्यांचे समर्थक खूप आनंदित झाले, कारण चंदन सिंगला पकडणं अवघड आहे आणि म्हणून
झेडपीएलचे फायनल सम्राट प्रियांश पेटारे यांच्याकडून 500 रुपये धनराशी बहिरवडे संघासाठी आलेली आहे. सामना संपल्यानंतर बहिरवडे संघाने चंदन सिंग याला पकडीसाठी जे बक्षीस लागले 500 रुपये ते आपण घेऊन जायचं आहे. झेडपीएल फायनल सम्राट प्रियांश पेटारे यांच्याकडून 500 रुपये. ओव्हर टू अंकुर सर. बक्षिसांची लयलूट आहे. काल पण आपण लीग स्टेजचे सामने पाहिले. खूप सारी पारितोषिकं खेळाडूंना या मंचावरून प्रदान केलेली आहेत. नॉकआउटचे 8ही सामने वाघमारे सर सुंदर होतील, अटीतटीचे होतील. यावेळेस सुंदर पकड. विनीत मोकलला कोर्टच्या बाहेर पाठवलं जाते. पवन वाघमारे जे हनुमान वायशेत संघाचा हा मध्यरक्षक. अंकुर सर 5-5 अशी बरोबरी आहे. पण पहिला सामना मला बोंबटकर पाडाचं नक्की कौतुक करावं लागेल. जेव्हा प्रचंड पिछाडू असताना बोंबटकर पाडा संघ मला असं राम कदम सरांनी जेव्हा 2001 रुपयाचं बक्षीस लावलं आणि तिथून युटर्न बोंबटकर पाडा संघाने घेतला होता. एवढं मात्र नक्की. इथे बघूया चंदन सिंग पुन्हा एकदा. 3 खेळाडू बाकी आहेत. चंदन सिंग यावेळेस काय करणार आहे? इथे अपयश. ओव्हर कॉन्फिडन्स अंकुर सर नक्की दिसला की आय एम द बेस्ट, मी चंदन सिंगला पकडू शकतो. तर इथे नाही होऊ शकलाय. 2 गुण प्राप्त होत आहेत कारण एक डिफेंडर अंतिम रेषा पार करून गेला होता. त्याचा पाय त्या ठिकाणी क्रॉस झालाय, त्याच्यामुळे तो डिफेंडर बाद झाला. त्यानंतर ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता. ॲडव्हान्स टॅकलच्या प्रयत्नामध्ये चंदन सिंग सारख्या बलाढ्य खेळाडूला पकडणं सोपं नाही आहे. 2 गुणांची कमाई करून आपल्या प्रांगणात सुरक्षित परतलाय. अक्षय कवळेचं प्रत्युत्तर. संघ संकटात सापडलाय. अशा वेळेला निश्चितच एक तारणहार स्वरूपाची खेळी अक्षय कवळेला या ठिकाणी करावी लागेल. बोनसचा प्रयत्न. बोनस गुण मिळतोय. आता 2-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी. चंदन सिंग यावेळेस दोन्ही खेळाडूंना स्पर्श करून आपल्या प्रांगणात परतेल. लोणाचा बोजा दिला जातोय तो समर्थ बहिरोळे या संघावर. त्रुटीत काळाचा अवलंब असेल समर्थ बहिरोळे संघाकडून. अकरा 6. नवसंजीवनीनंतर पुन्हा एकदा अक्षय कवळे चढाईच्या मोर्चावर. जर्सी क्रमांक 30. सुंदर प्रयत्न. सुंदर प्रयत्न. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. बोनसची मागणी आहे. बोनस सुद्धा मिळालाय. सुपर रेड. जोरदार टाळ्या अक्षय कवळेसाठी. सामना रोमहर्षक होणार वाघमारे सर, यात काहीच शंका नाही आहे. परंतु पुढल्या फेरीत बाजी कोण मारते ते महत्वाचं आहे. नक्कीच सर. कालच्या तुलनेमध्ये आज प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलंय. इथे जबरदस्त पकड आहे. चंदन सिंग पुन्हा एकदा सापळ्यामध्ये फसलाय. बहिरवडे संघाचा पूर्णपणे मदार अर्थात त्यांचा गेम प्लॅन आहे की चंदनला बाहेर नाही पाठवायचा. चंदन पकडला गेला पाहिजे. अंकुर सर काय म्हणाल? नक्कीच. कारण संघ बांधणी जर पाहिली DN रिसॉर्ट्सची तर स्पेशलिस्ट रेडर एकच त्यांच्यात आहे, तो चंदन सिंग आहे.
त्याला कोर्टच्या बाहेर ठेवणं हीच रणनीती असणार. यापेक्षा दुसरं काय करणार बैरोळेचा संघ. मध्यंतराला सामना थांबतोय. गुणफलक पहा, 11 गुण सातिर्जे, 10 गुण बैरोळे. नाममात्र एका गुणाची आघाडी मध्यंतरापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, ती DN रिसॉर्ट सातिर्जे संघाकडे. नक्कीच या कबड्डी सत्रामध्ये आज आपण पाहतो की गेल्या काही दिवसामध्ये कबड्डी असेल किंवा कोणताही खेळ असेल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने कल्पने मनोज सर प्लीज ओके. सेकंड कॉल अंशुला यांस वॉरियर्स झिराटपाडा वर्सेस HR फिटनेस जय मल्हार किहीम. या दोन्ही संघांसाठी सेकंड कॉल. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. शुभम वाघे याच्याकडून पारितोषिक आले 200 रुपयाचं. चंदन सिंगची जी जबरदस्त पक्कड केली होती साहिल शिगम याने, त्या साहिल शिगमसाठी शुभम वाघे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. दुसरा पुकार आपण दिलेला आहे. मनोहर पाटील सर, दुसरा पुकार दिलेला आहे. संघांनी सज्ज राहायचं आहे. पुढील सामन्यातील जे संघ आहेत आपल्याला दुसरा पुकार आहे. मनोहर पाटील सरांनी आपल्याला दुसरा पुकार दिलाय. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. मध्यंतरानंतर सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. छोट्या चणीचा हा चढाई बहादर जर्सी क्रमांक 3 चढाईच्या मोर्चावर. सावध पवित्राय क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आणि तो अंदाज घेऊन मागे परततोय. मध्यंतरानंतर पहिली चढाई अक्षय कवळे पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर. शेवटची रेड सुपर रेड होती. यावेळेस मात्र कष्ट करावे लागतील, कारण मैदानात केवळ 4चं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 किंवा त्याच्याहून कमी क्षेत्ररक्षण असताना गुण कमावणं ही खूप जिकिरीची गोष्ट असते. सातिर्जे 11 आणि बैरोळे 10 अजूनही सनसनाटी आहे. सामन्यामध्ये काय होईल हे अजूनही इथे सांगता येणार नाहीये. सामना कदाचित समांतरावर जाईल. 5-5 चढाया होत आहेत असं होऊ शकेल. अंदाज. क्या बात आहे. हॅलो अंकुर सर, 5-5 चढाया माझ्या मते झाल्या पाहिजेत, कारण कालपासून एकही सामना झाला नाही. काही कबड्डी मायबाप रसिकांनी माझ्याशी सुद्धा संपर्क साधला. सर, एवढी मोठी लीग आहे, चांगली स्पर्धा झालेली आहे, कालचा दिवसही चांगला झाला आहे, पण एक 5 रेडची एक तरी सामना झाला पाहिजे. नाही ना, होईल कदाचित आता, पण बरेच कबड्डी मायबाप रसिकांनी माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे. जितेंद्र ठाकूर सरांनी तिकडे नथिंग दाखवलंय. मनोहर सर पण नथिंग म्हणतायत. बघूयात काय होईल. नाही, जितेंद्रजी ठाकूर बोलतात त्याचं कारण ते आता मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत वाघमारे सर, म्हणून ते बोलतायत. प्रियांशू दळवी कदाचित आउट ऑफ बॉन्ड आहे. रिव्ह्यू येतोय. हॅलो, बैरोळे चॅलेंज, डिपेंडर नॉट आउट, पंत्रिशियन डिपेंडर आउट ऑफ बॉन्ड. प्लीज चेक द रिव्ह्यू. आउट ऑफ बॉन्डचं अपील आहे सर. बैरोळे संघाचं चॅलेंज आहे की आमचा खेळाडू सुरक्षित आहे. पाहूया. उपरवाला सब देखता है. 2 कॅमेराज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रेडर आउट ऑफ बॉन्ड. सॉरी, डिफेंडर आउट, अँटी आउट ऑफ बॉन्ड.
एका गुणाची कमाई होईल ती DN रिसॉर्टला. समर्थ बहिरोळे, आपण सुद्धा आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. DN रिसॉर्टचा आधीच गमावलेला आहे त्यांनी पूर्वार्धात. उत्तरार्धात आपण गमावलात. सुमित झगडेची चढाई, यावेळेस डबल थाय होल्डचा प्रयत्न, सुंदर पकड त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुमित झगडेला मात्र कोर्टच्या बाहेर जावं लागेल. प्रसाद मोकलची चढाई, 5-1 अशी लढत. अंकुर सर, आपण पाहतोय रुजल 7 स्टार चा सामना सुद्धा तसाच एक रोमहर्षक असा सामना आत्ता सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. भैरोळे आणि सातिर्जे, अर्थात DN रिसॉर्ट सातिर्जेचे मालक आपण बघतो जितेंद्रजी ठाकूर, ज्यांचं प्रत्येक क्षणाकडे लक्ष आहे. आणि श्री समर्थ भैरोळे, अर्थात ज्याच्यामध्ये अक्षय कवळे जो रेडवर आहे, 30 नंबर जशी या ठिकाणी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न ठरतोय. जो जिता वही सिकंदर, जो जिगरबाज तोच खेळी करतोय आणि सगळ्यांच्या टाळ्या घेतोय, कौतुक मिळवतोय, शब्दांच्या कौतुकांचा वर्षाव होतोय. सामना मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना, 13-12, फक्त 1 गुणांची पिछाडी. या ठिकाणी मात्र हल्ला चढवला जातोय, वाघाची शिकार केली जातोय. कोर्टच्या बाहेर बसावं लागेल 5 नंबर जर्सी परिधान केलेल्या प्रसाद मोकलला. 13-13 सामना इक्वल पोझिशन मध्ये, 3 विरुद्ध 1 अशी रेड. सुपर टॅकल ऑन. निखिल चव्हाण सारखा खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे. पाहूया अक्षय कवळे, जो बेस्ट रेडर म्हणून अनेक वेळेला किताब ज्याच्या नावावर आहेत, तो आज ह्या लीग मध्ये अप्रतिम खेळ करतोय. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिला आपण अक्षय कवळेच्या तो अप्रतिम असा खेळ. निखिल अगदी बघा काही सेकंदामध्ये, कधी कधी अशी सुद्धा रणनीती आपल्याला करावी लागते, हे सुद्धा डावपेच करावे लागतात. जर का आपल्याला या कबड्डी पटलावर जर का अधिराज्य गाजवायचं असेल, जर का आपल्याला बादशाह बनायचं असेल, तर अशा काही रेड आपल्याला टाकाव्या लागतात. काही सेकंदामध्ये अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच गेला काय आणि आला काय. निखिलचं हे एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली. तिकडे सुमित झगडे आपण बघतोय की श्री समर्थ भैरोळे ह्या स्थानिक संघातून खेळणारा हा खेळाडू आज ह्या लीग मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ करताना दिसतोय. हा सध्या तरी इक्वल पोझिशन मध्ये आहे. 13-13 पुन्हा एकदा रेडवर पाहतोय आपण निखिल, ज्याने मगाची रेड सुद्धा आणि आत्ताची रेड सुद्धा काही सेकंदामध्ये संपवली. थर्ड रेड सुपर टॅकलची नामी संधी त्या ठिकाणी DN रिसॉर्ट सातिर्जे संघाच्या क्षेत्ररक्षकांना. अक्षय कवळे, डबल थाय होल्डचा प्रयत्न, हनुमान उडी, परंतु जबरदस्त पकडेचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अजूनही झटापट चालू आहे. पाहूया अक्षय कवळेला निसटताना येते का त्यातून. एक मात्र या ठिकाणी अंकुर सर खेळाडू जायबंदी झाला आहे. प्रो कबड्डीने काय आणलं तर हे आणलं. वाघमारे सर, हे प्रो कबड्डीचं देण आहे. पूर्वांपार पासून कबड्डी चालत आली. कबड्डीला एकदा पकड झाली, रायडरच्या तोंडातला स्वर संपला, पंच विसल मारत होता. प्रो कबड्डीचं कॅल्क्युलेशन बिघडतंय, 30 सेकंद पुरी होत नाही आहेत, त्याच्यामुळे ही झटापट चालू झाली आणि खेळाडू जास्त जायबंदी व्हायला लागली. चंदन सिंग, हॅलो, संदेश कवळेसाठी पारितोषिक आलेला आहे. संदेश कवळे जितक्या पकड करेल त्या प्रत्येक पकडी करता ओवी गव्हाणकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. जशाच तसे टीट फॉर टॅट. तुम्ही जर पकडू शकता तर आम्ही सुद्धा पकडू शकतो, आणि ते सुद्धा इमिडिएटली. हिसाब चुकता केलेला आहे.
सामना मात्र अंकुर सर पाहतोय एक हाय व्होल्टेज. कोण जिंकेल कोण हरेल अंदाज अपना 15-14 ओवी गव्हाणकर यांच्याकडून संदेश. जेवढ्या पकड करणार आहे त्या प्रत्येक यशस्वी पकडी करता 500 रुपयाचं पारितोषिक ओवी गव्हाणकर यांच्याकडून आलेलं आहे. उन्हाळा हिवाळा पावसाळा कधीही पावसाचा वर्षा होतोय आणि कुठेही कबड्डी स्पर्धा असू दे बक्षिसांचा सुद्धा वर्षा होतोय. आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय विनीत या ठिकाणी जयनमान मांडवकर स्थानिक संघातील हा खेळाडू. पाहूया उंच शरीर यष्टी सुपर टॅकल ऑन 3 विरुद्ध 1 अशी ही रेड. आता मात्र या ठिकाणी दावा केला जातोय मर्दानी मांडी ठोपटली जाते. विनीत कडून आव्हान केलं जातंय कॉन्फिडन्स दाखवला जातोय. जेव्हा कबड्डीपटू एखादा मांडी ठोपटतो तेव्हा गुण मिळालाच म्हणून समजा. ऑल आउटची नामुष्की आले डीएन रिसॉर्ट सातिर्जे संघावर ती त्यांना टाळावी लागेल. निखिल दिल थांब के बैठिए. ऑल आउटची नामुष्की आली होती. संयमाचा खेळ करणं गरजेचं होतं समर्थ बैरोळे संघाच्या क्षेत्ररक्षकांना. परंतु एक ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि टॅकलचा प्रयत्न कोणाकडून तर राईट इन कडून. नक्की संयम सुटला निराशेचा खिसा भरला. ज्याने संयम ठेवला नाही कुठल्याही कामामध्ये तो निराशेच्या खाईत गेलाच म्हणून समजा. माझ्या बाजूला असणारे जगदीशजी सावंत मला सांगतायत खरोखर मी मात्र स्वतःला आता भाग्यवान समजतोय. यासाठी केला होता अट्टहास. ही गर्दी मला पाहायची होती. ह्या प्रेक्षकांच्या मनावरचा तो आनंद मला पाहायचा होता. ह्या टाळ्या मला पाहायच्या होत्या. मग खर्च किती पण होऊ दे. खरोखर जगदीशजी सावंत आपणाला मात्र मनापासून धन्यवाद देतोय की हे सगळं पुण्य आपण मिळवताय. अर्थात आमदार साहेबांचे आशीर्वाद नेहमीच आहे म्हणून तुम्ही डेअरिंग करताय ही सुद्धा एक तितकीच महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बोलतोय 17-15 कधी डीएन रिसॉर्टचे हितचिंतक उठतायत टाळ्या वाजवतायत शिट्या वाजवतायत तर कधी श्री समर्थ भैरोळेचे हितचिंतक उठतायत टाळ्या वाजवतायत शिट्या वाजवतायत. मात्र अंतिम क्षणानंतर कोण टाळ्या वाजवणार कोण शिट्या वाजवणार आणि कोण आपल्या पगड्या उडवणार हे मात्र आज बघायचं आहे. सामना रोमांचक अवस्थेत श्री समर्थ भैरोळे वर्सेस डीएन रिसॉर्ट सातिर्जे. आता मात्र या ठिकाणी पुन्हा पकड केली जात आहे. अंकुर सर या ठिकाणी एक उल्लेख नक्कीच करावा असा वाटेल. निखिलची ती रेड अंकुर सर अंतिम 2 मिनिटं पंचांनी जाहीर केली आहेत. 3 गुणाची आघाडी मोडून काढायची आहे समर्थ बहिरोळेला. परेश जोशीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मोक्याच्या क्षणी सुंदर डबल थाय होल्ड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निखिल चव्हाणची चढाई सावध चढाई 3 गुणांची आघाडी असल्या कारणानं कोणताही आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. रिक्त हस्ते माघारी परततोय. श्री समर्थ शेवटचा पुकार अंश आयांश वॉरियर्स झिराडपाडा विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किम. दोन्ही संघांनी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईनअप करायचा आहे विनाविलंब. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आहे. अंकुर सर शेवटची 2 मिनिटं डिक्लेरेशन झाले आणि खऱ्या अर्थाने संघ मालक निखिल नाईक नयन घरत आणि इकडे संघ मालक जितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये मात्र एक प्रकारची सुरस लागलेली आहे. काही जणांनी अंकुर सर देव पाण्यात ठेवलेत बरं का. कोकणची सुद्धा माणसं या ठिकाणी आहेत. कौल लावणारी माणसं या ठिकाणी आहेत. कौल लावले गेलेत. या ठिकाणी अक्षय कवळेला गराडा घातलाय. अभिमन्यूसाठी चक्रव्यूह जसं रचलं होतं अक्षय कवळेसाठी चक्रव्यूह रचलाय. भेदू शकला नाही. मोक्याच्या क्षणी कोर्टच्या बाहेर जातोय.
हरवाडे सर, खेळामध्ये तुमचे लिंबू उतारे नारळ काही चालत नसते. करेक्ट करेक्ट. कारण आम्ही त्या मातीतनं इथपर्यंत येऊन बसलोय. हा माईक उगाच हातात आलेला नाहीये. नक्कीच. सर मेहनतीनं घामाचा चिखल रक्ताचं पाणी करावं लागते तेव्हा हा खेळ आहे. अंकुर सर मी तुमच्या तुमच्या लिंबू उतार्यांना इथं स्थान नाही. अंकुर सर मी तुमच्या मताशी सहमत आहे. हॅलो हॅलो. टाळ्या काही थांबत नाही, आवाज काही कमी होत नाही. चंदन सिंगला लोटण्याचा प्रयत्न केला जातोय. एक खेळाडू घडवायचा तर महिन्याला सर 15,000 रुपये कमीत कमी खर्च आहे. नक्की, 15,000 रुपये. त्यासाठी तेवढे तुमचे पालक सशक्त पाहिजेत. एकतर तुमचा बाप खंबीर पाहिजे, नाहीतर तुम्हाला मोठा भाऊ पाहिजे, तरच खेळाडू घडतो, नाहीतर नाहीतर घडू शकणार घडत नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की अप्रतिम असा सामना, खरोखर नॉकआउट स्थितीतला पहिलाच सामना या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो जरी झाला नसला तरी हा सामना आपण बघतोय एक हाय व्होल्टेज सामना. डीएन रिसॉर्ट सातिर्जे वरचे श्री समर्थ बैरोळे. या ठिकाणी आता मात्र चंदन सिंग नावाचा रथ कोणी रोखू शकणार नाही, कारण चंदन सिंगला जेव्हा स्पीड येतो तो स्पीड हा रस्त्यावरचा नसून हवाई मार्गाने डायरेक्टली जात असतो. आज आपण पाहतो या ठिकाणी डीएन रिसॉर्टचे पाठीराखे जल्लोष करतायत, आणि का करू नये. संयम सुटला होता समर्थ भैरोळे संघाच्या क्षेत्ररक्षकांचा. निखिल चव्हाणची रेड खूप महत्वपूर्ण ठरली या सामन्यामध्ये, आणि त्यानंतर परेश जोशीने जी टॅकल केली, 2 टॅकलचा सहभागी तो झाला. अक्षय कवळेला जी सुपर टॅकल झाली त्यामध्ये सुद्धा त्याची महत्वाची कामगिरी होती. त्यानंतर विनीत मोकलला जी पकड झाली त्यामध्ये सुद्धा त्याने महत्वाचं योगदान दिलं. परेश जोशी, जोरदार टाळ्या करा. नक्कीच. पण अंकुर सर, आपण एक उल्लेख केल्यापैकी निखिलची जी रेड आहे, निखिलची रेड टर्निंग पॉइंट ठरली, कारण त्याच ठिकाणी जी लोनची नामुष्की होती ती निखिलने टळवली आणि खऱ्या अर्थाने संघाला पुन्हा एकदा पुढे घेऊन गेला.